मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. परंतु हैदराबाद संस्थानाचा भाग असलेला मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता. निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला. त्याला स्वतंत्र राहायचे होते. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्याचा खरा आनंद घेता आला नाही. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी, स्त्रिया आणि स्वातंत्र्य सैनिक यांनी निजामशाही विरुद्ध लढा उभारला. त्यांनी सत्याग्रह, मोर्चे, आंदोलन यांचा मार्ग स्वीकारला. निजामाच्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांवर कठोर अत्याचार केले. अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी प्राणांची आहुती दिली. तरीही मराठवाड्यातील लोकांचे मनोबल काही कमी झाले नाही. या आंदोलनात हजारो लोकांनी सक्रिय सहभाग घेतला. गावागावांतून लढे उभारले गेले. निजामाच्या अन्यायाविरुद्ध जनतेने निडरपणे आवाज उठवला. मराठा मुक्ती संग्राम हा खऱ्या अर्थाने जनतेचा लढा होता. शेवटी भारत सरकारने पोलीस ॲक्शन नावाची मोहीम राबवली. या कारवाईमुळे निजामशाहीचा अंत झाला. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला. यानंतर मराठवाड्याचा भारतात समावेश झाला आणि लोकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची अनुभूती मिळाली. आजही आपण दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आणि शौर्याची आठवण करून देतो. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत. आपण सर्वांनी या दिवशी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करावे आणि त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घ्यावी. धन्यवाद.